आपलं यश हे खरं तर बाजारात नाही, तर आपल्याच मनात मिळवावं लागतं. आणि आज आपण याच विषयावर बोलणार आहोत, शेअर बाजाराचं मानसशास्त्र. असा अनुभव अनेकदा येतो नाही का, की सेटअप एकदम परफेक्ट असतो. चार्टवर सगळं काही जुळून आलेलं दिसतं. प्रत्येक इंडिकेटर हो म्हणत असतो. पण कुठेतरी मनात एक भीती असते आणि त्या भीतीमुळे तो ट्रेड घेतलाच जात नाही. आणि मग नंतर कळतं की तो ट्रेड किती मोठा फायदा देऊन गेला असता. हे खूप खूप सामान्य आहे. आणि हो, याच्या अगदी उलटही होतं. एखादा ट्रेड नफ्यात जातोय आणि लगेच मनात विचार येतो, अरे थांबूया, अजून थोडा फायदा मिळेल. आणि या अजूनच्या नादात योग्य वेळी बाहेर पडायचं राहून जातं. आणि मग तो छोटा नफा कधी नाहीसा होतो आणि ट्रेड तोट्यात जातो हे कळतही नाही. बरं, जर हे दोन्ही अनुभव ओळखीचे वाटत असतील, तर एक गोष्ट लक्षात घ्या. असं फक्त काही मोजक्या लोकांसोबत होत नाही. अनेक ट्रेडर्स हेच अनुभवतात. आणि ह्यातली खरी गंमत काय माहितीये, की हा प्रॉब्लेम स्ट्रॅटेजीचा किंवा टेक्निकल अनालिसिसचा नाहीये. नाही, खरी लढाई तर मनातल्या विचारांची आणि भावनांची आहे. ओके, तर मग चला जरा खोलात शिरून बघूया की हे मार्केट सायकोलॉजी म्हणजे बाजाराचं मानसशास्त्र नेमकं आहे तरी काय. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर, जेव्हा कोणताही ट्रेडर बाय किंवा सेल बटन दाबतो किंवा एखादा ट्रेड चालू असतो, तेव्हा त्याच्या मनात जे काही विचारांचं आणि भावनांचं वादळ सुरू असतं, म्हणजे ती भीती असेल, आशा असेल किंवा कधीकधी अति आत्मविश्वास, या सगळ्याला स्टॉक मार्केट सायकोलॉजी म्हणतात. आणि या काही मुख्य भावना आहेत, ज्या थेट आपल्या ट्रेडिंगच्या निर्णयांवर परिणाम करतात. बघा, तोट्याची भीती चांगला ट्रेड घेण्यापासून थांबवते, तर नफ्याची लालसा वेळेवर बाहेर पडू देत नाही. कधी कधी काय होतं, 2-4 ट्रेड चांगले गेले की अति आत्मविश्वास येतो आणि तोच घातक ठरतो. आणि तोटा झाला की तर बाजारावर राग येतो आणि मग त्या रिव्हेंज ट्रेडिंगच्या नादात अजून मोठे चुकीचे निर्णय घेतले जातात. हे वाक्य खूप महत्वाचं आहे, नीट ऐका. स्क्रीनवर ज्या हिरव्या आणि लाल कॅन्डल्स दिसतात ना, त्यांना स्वतःच्या भावना नसतात. त्या फक्त किंमत दाखवतात. त्यांना बघून घाबरायचं की आनंद साजरा करायचा, ही प्रतिक्रिया पूर्णपणे आपली म्हणजे ट्रेडर्सची असते. आणि याच प्रतिक्रियेवर सगळा नफा तोट्याचा खेळ अवलंबून असतो. आता एका महत्वाच्या आणि थोड्याशा कठोर सत्याकडे येऊया. बाजारात येणारे जवळपास 90% लोक अयशस्वी का होतात? काय आहे यामागचं कारण? 90% हो, जवळपास 90% ट्रेडर्स या बाजारात पैसे गमावतात. ही आकडेवारी धक्कादायक आहे, पण ती खरी आहे. प्रश्न हा आहे की असं का होतं? आणि याचं कारण हे नाहीये की लोकांना स्ट्रॅटेजी माहीत नाहीत. अरे, आजकाल इंटरनेटवर ज्ञानाचा महापूर आहे. खरी समस्या ज्ञानाची नाहीच आहे. ती आहे शिस्तीची. प्रॉफिट झाल्यावर किंवा लॉस झाल्यावर आपल्या भावनांना ताब्यात ठेवता न येणं, हेच हेच अपयशाचं सगळ्यात मोठं कारण आहे. चला एक साधं उदाहरण बघूया, जे अनेकांसोबत घडतं. समजा एका ट्रेडरने ठरवलं की प्रत्येक ट्रेडमध्ये फक्त ₹200 रिस्क घ्यायची. ठीक आहे, त्याचा स्टॉप लॉस हिट झाला, ₹200 गेले. पण आता मन शांत बसत नाही. ते म्हणतं, अरे यार, हे ₹200 तर आत्ताच्या आत्ता परत मिळवायचं. आणि मग काय, तो ट्रेडर सगळा प्लॅन बाजूला ठेवतो, मोठी पोझिशन घेतो, स्टॉप लॉस लावणं विसरून जातो आणि तो ₹200 छोटासा मॅनेज करण्याजोगा तोटा कधी 2,000 किंवा 20,000 होतो, हे त्याचं त्यालाच कळत नाही. एक गोष्ट पुन्हा अधोरेखित करण्यासारखी आहे. इथे स्ट्रॅटेजी चुकली नाही, अजिबात नाही. चुकली ती मानसिकता. तोटा स्वीकारण्याऐवजी त्याच्याशी लढण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामुळेच नुकसान वाढलं. हा टेक्निकल प्रॉब्लेम नाहीच. हा एक प्युअर सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे. मग प्रश्न येतो की जे यशस्वी होतात ते 10% लोक, ते असं काय वेगळं करतात? चला, आता एका प्रोफेशनल ट्रेडरचा माइंडसेट कसा असतो हे समजून घेऊया. हा फरक बघा, अगदी आरशासारखा स्पष्ट आहे. एका बाजूला आहे अयशस्वी ट्रेडर, जो प्रत्येक छोट्या मोठ्या मूव्हवर इमोशनल होतो. आणि दुसऱ्या बाजूला प्रोफेशनल, जो फक्त आणि फक्त आपल्या प्रोसेसला फॉलो करतो. एक जण तोटा भरून काढायला धावतो, तर दुसरा त्या तोट्याला कॉस्ट ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे व्यवसायाचा खर्च समजून शांतपणे स्वीकारतो. एकाला चालवते भीती आणि लालसा, तर दुसऱ्याला चालवते फक्त शिस्त. एका प्रोफेशनल ट्रेडरसाठी यश म्हणजे जॅकपॉट मारणं नसतं, अजिबात नाही. त्यांच्यासाठी यशाचे 3 मजबूत स्तंभ आहेत. सगळ्यात पहिला आणि महत्वाचा, कॅपिटल प्रोटेक्शन म्हणजे आपलं भांडवल वाचवणं. दुसरं, ट्रेडिंग करताना डोकं शांत ठेवणं. आणि तिसरं, सातत्य. रोज मोठा नफा नाही, पण सातत्याने थोडा थोडा नफा कमवत राहणं. आणि आता आपण येतोय या सगळ्या चर्चेच्या साराकडे, त्या एका विचाराकडे, जो बाजाराकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकेल. हे एक वाक्य कदाचित सगळ्यात महत्वाचं आहे. बाजार बाहेर कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर नाहीये. नाही,
खरा बाजार तर आपल्या डोक्यात, आपल्या मनात सुरू असतो, जिथे भीती आणि लालसेची एक न संपणारी लढाई सुरू असते. आणि जो कोणी ही आतली लढाई जिंकतो ना, तोच बाहेरच्या बाजारात टिकतो आणि यशस्वी होतो. तर मग यशाचा मार्ग कोणता? या 3 सोप्या पायऱ्या आहेत. पहिली, आपल्या भावनांना ओळखायला शिकणं आणि त्यांच्यावर नियंत्रण मिळवणं. दुसरी, एक अशी शिस्त बनवणं जी कोणत्याही परिस्थितीत मोडणार नाही. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी, तोटा हा या खेळाचाच एक भाग आहे, हे मनापासून स्वीकारणं. एकदा का हे जमलं, की मग कोणतीही चांगली स्ट्रॅटेजी काम करायला लागते. पण विचार करा, जेव्हा या भावनांपैकी फक्त एकच भावना, समजा भीती, मनावर पूर्णपणे ताबा मिळवते, तेव्हा काय होतं? ही तोट्याची भीती एका हुशार ट्रेडरला सुद्धा एक चांगला ट्रेड घेण्यापासून कशी रोखते? याबद्दल आपण पुढच्या वेळी अधिक खोलात जाऊन बोलूया.